राम मंदिरात गेलो होतो, जिथे आम्ही जातोय म्हटल्यानंतर स्वतः मोदीजी गेले होते आणि साफसफाई कशी व्यवस्थित होते की नाही बघून आले होते. त्या काळाराम मंदिराचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. या काळाराम मंदिरासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला होता. कारण हा राम माझा सुद्धा आहे, हा राम कोणाची मक्तेदारी नाही. आज जी भाजपाची मक्तेदारी होते आहे, म्हणूनच मी नारा दिला होता की भाजप मुक्त राम, भाजप मुक्त राम मला पाहिजे. आणि तसाच त्यावेळेला हे जे सगळे मुद्दामून त्यांना मी शब्द वापरतो, बुरसटलेले गोमूत्रधारी, त्या विचाराची जी लोक तेव्हा होती, त्यांच्या विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला होता की हा राम माझा आहे, माझा सुद्धा आहे आणि राम मंदिरात जाण्याचा अधिकार माझा सुद्धा आहे. तेव्हा त्यांना जे अडवत होते तेच आता माझ्यावरती टीका करतायत. होय. आणि त्या काळाराम मंदिरामध्ये मी जाऊन तिथे गोदावरीची पण आरती केली आणि राम मंदिर होते त्याचं मी स्वागत केलं. मात्र राम मंदिर हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे झालेलं आहे.